यांनी आता थेट जातोय. अमित ठाकरे बोलतात तिथे. कठोर कारवाई करा. जी शिक्षा देऊ जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज झाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाही, कुठून येत आहेत. या विरोधात मनसे रस्त्यावर उतरेल. पुण्यातही अनेक आम्ही उतरून काय करू? राज्यभरामध्ये आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होते? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. दुसरा एक जो तो पुण्यातच झाला ना. मला वाटतं की तो ज्याने ठोकलेलं पॉर्श काय झालं त्याचं? जामीन झाला. पण तो प्रकरण आपण विसरलो ना. त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला. दोन तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आता नेस्को बद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजे की काय चालू आहे तुमचं? का ड्रग्ज येत आहेत एवढे? तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये कुठे वाटले जात आहेत. का थांबत नाहीये? ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आतापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. पुण्यातल्या आयटी कंपनीमध्ये सुद्धा आता महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. नाशिक प्रकरणात अटक झालेली आहे. तुम्ही पुण्यात आहात. पुण्यात एवढी मोठी आयटी इंडस्ट्री आहे, जगभरातून लोक येतात. त्याचे ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण हिंदवडी बाद सध्या असे आयटी का पाहिजे? 100%. हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित नाही तुमच्या कंपनीत कोण काम करतंय? हे काय कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून काळजी आणि मल्टीनॅशनल. हा प्रश्न चुकीचा आहे. झालंच पाहिजे. माझा याच्यावर काय ओपिनियन घेतं? नाही, तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही. पक्षाची भूमिका नाहीये. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी. दरवेळेला बोलतो तेव्हा मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलताना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहर कुठेतरी कोलॅप्स होत आहे आपल्या समोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता. मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहर कोलॅप्स होतात तुमच्या समोर, आणि तुम्हाला काही पडलीच नाहीये. तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय जबाबदार कोण आहे? तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा, तुम्हीच सांगा. अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येत आहेत लैंगिक अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाहीये. हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून. राजकीय पक्ष म्हणून काय? मी असो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक. पण गृह खाते चौकशीच्या कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशा प्रकार परत नाही होणार. सर नाही, जर विषय असा आहे ना, अमरावतीचं जे प्रकरण आहे किंवा नाशिकचं प्रकरण, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले. त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत. राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेस समोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून मला माझ्यासमोर आणा. मला वाटतं की पोलिसांकडे ती ताकद आहे. मला नाही वाटत.
करणार नाहीत मला नाही वाटत. अप्रत्यक्षपणे असं सांगताय की गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे, सगळा फ्री हँड नाहीये. फ्री हँड आहे नाही असं हे तुम्ही मला का प्रश्न विचारता? पत्रकार म्हणून नाही, माणूस म्हणून बोला ना माझ्याशी. तुम्हाला वाटतं फ्री हँड आहे? विचारलं की ते असं करतील का, एक दिवस सगळ्या नाही. पोलिसांना मोका नाही, देतील का? हे फक्त एक माणूस करू शकतो. आणि त्याची कारण काय हे असू फक्त शकतात? एक माणूस करू शकतो. तुम्हीच बोललात. खरेखर बोलून आणि मला वाटत नाही की एक दिवस करेल तो माणूस. तुम्हाला वाटतं 365 दिवस त्याला फ्री हँड देईल? तुम्हाला महाराष्ट्र ज्या प्रकारे साफ दिशेला बघायला मिळेल ते मुख्यमंत्री झाल्यावर हे वेगळं असेल. मुख्यमंत्री हे देत नाहीत, याची कारण काय वाटतात ते? नाही, मला कारण माहित नाही. कारण तुम्हाला जास्त माहित असेल, पण मला वाटतं दिलं पाहिजे मुख्यमंत्री. तुमच्या पक्षाचे माजी आमदार राजू पाटील आहेत, ते कालच्या अधिवेशनानंतर म्हणतात की आता ही लोकसंख्या म्हणजे खासदाराची संख्या वाढणार आहे.